गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे नाडी. नाडी बघून डॉक्टरांनी काल जे निदान केलं होतं ते अचूक ठरलं. रिपोर्ट बघत आजोबा आजीला म्हणाले. म्हणजे सोनोग्राफी आणि एक्सरे याचे रिपोर्ट आणि काल आपल्या फॅमिली डॉक्टरांनी केलेला अंदाज अगदी बरोबर आहे, अशी आजी आजोबांची चर्चा सुरू होती. यातला एक शब्द मात्र मनूच्या डोक्यात राहिला, नाडी. आजी नाडी का दाखवायची डॉक्टरांना? का म्हणजे नाडीवरून तर आजाराचं निदान करतात मनू. ते कसं काय? सलवारची नाडी तिच्या समोर पकडत मनून विचारलं. ते बघून आजीला तिच्या मनातला गोंधळ लक्षात आला. अगं वेडाबाई, ही नाडी वेगळी. म्हणजे ही सुद्धा नाडीच, पण ती कपड्यांची, जेणेकरून कपडे अंगातून निसटत नाहीत. तेच तर म्हणतेय मी, हिचा आणि आजाराचा काय संबंध? डॉक्टर बघतात ती ही नाडी, असं म्हणत आजीनं मनूचं मनगट हातात धरून नाडी परीक्षण कसं करतात ते तिला समजेल असं सांगितलं. अच्छा, असं आहे होय. मला काही कळलंच नाही तुमचं बोलणं. आता कळलं का थोडं तरी? हो कळलं. 2 नाड्या, एक आपल्या कपड्यांची म्हणजे परकर किंवा विजार यांच्यात असते ती, आणि दुसरी आपली मनगटात असते ती. म्हणजे डॉक्टर ती बघून आपला आजार ओळखतात. बरोबर आहे का? अगदी बरोबर. याशिवाय लग्न जमवत असताना मुला मुलीची एक नाडी आहे का ते पण बघतात. आता ही कुठली वेगळी नाडी? वेगळी अशी नाही, पण तुला समजेल असं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक नाडी म्हणजे रक्तगट एक असणं. अच्छा, यालाही नाडी म्हणतात तर. हो, आणि एक वाक्प्रचार सुद्धा अगदी सहज वापरला जातो बघ. नाडी ओळखणे म्हणजे एखाद्याच्या स्वभावाचा किंवा वागण्याचा अंदाज येणे. आणि तसंच ते नाड्या हातात असणं असं पण म्हणतात की. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ म्हणजे एखाद्याच्या काही महत्वाच्या गोष्टी किंवा एखादं गुपित माहीत असणं, ज्याचा उपयोग दुसऱ्याला त्याच्या फायद्यासाठी होऊ शकतो. ओ आजी, ही नाडी भलतीच डेंजर आहे असं मला वाटतंय बर का. म्हणून तर ये इकडं, तुझ्या सलवारची नाडी बांधून देते मी, आजी हसत म्हणाली. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.